आज मूंग दाल के गर्मा गर्म पकोड़े खाने का मन कर रहा है, बना दोगी? ये डायलॉग मेरे पति ने मुझे आज मारा आहे गाईज. बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय. अशा वेदरमध्ये गरमागरम काहीतरी खायची क्रेविंग तर सगळ्यांनाच होते. आणि खरंच सिरियसली म्हणजे मला पण मूग दालचे भजे पकोडे खायची खूप इच्छा होती आणि तेवढ्यात माझ्या नवऱ्याने पण मला डिमांड केली. मग काय मी त्याला बोलली की 30 ते 35 मिनिटं थांब, तुला मस्तपैकी गरमागरम पकोडे मी तुला खाऊ घालते. मग काय लगेच पकोडे करायला घेतले. सगळ्यात आधी एक स्मॉल बाउल मी मूग डाळ घेतली. त्यानंतर लगेच 1 ते 2 चमचे हरभरा डाळ, ज्याला आपण चना डाळ पण म्हणतो, ती पण ॲड केली. यामुळे पकोड्यांना मस्त क्रंच आणि टेक्स्चर पण येतो. तर मंडळी, ही डाळ आपण 15 ते 20 मिनिटासाठी भिजवून ठेवूयात. आणि जर आपल्याला खूप जास्त घाई असेल तर आपण गरम पाण्याचाही वापर करून 5 ते 10 मिनिटांमध्ये ही डाळ मस्तपैकी फुगून तयार होते. चला तर मग आता आपण मिरच्यांचे देठं काढून घेऊत. जोपर्यंत डाळ भिजतीये तोपर्यंत बाकीची तयारी मी सुरू करते. मिरच्यांचे देठं काढून झाल्यावरती मी लसणाचे 5 ते 6 पाकळ्या सोलून घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यांमध्ये सगळ्यात आधी मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या. त्यानंतर मिरच्या आपण जे देठ काढून घेतले ते टाकल्या. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली. त्यानंतर अद्रकचा एक छोटासा तुकडा टाकला. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, थोडेफार जिरे, त्यानंतर थोडंसं हिंग टाकलं मी त्यावरून. आणि जी डाळ आपण भिजत ठेवली होती 15 ते 20 मिनिटासाठी ती मस्तपैकी फुगली आहे. त्याचं पाणी काढून मी ती डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये भरते. तर मंडळी, आता मी सगळी डाळ मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करून घेणार आहे. पण लक्षात ठेवा, थोडीशी डाळ मी वेगळी बाउलमध्ये ठेवली आहे. ही डाळ नंतर मी बॅटरसोबत मिक्स करणार आहे, जेणेकरून आपले पकोडे अजून जास्त क्रिस्पी आणि टेक्स्चर एकदम मस्त होतील, अगदी बाजारात भेटतात तशी. गाईज, चला आता मिक्सरमध्ये सगळ्या गोष्टी ग्राइंड करून घेऊयात मस्तपैकी बारीक. सो गाईज, आपली डाळ मस्तपैकी बारीक वाटून झाली आहे. मिरची आणि कोथिंबीरमुळे बॅटरला खूप सुंदर लाईट ग्रीन कलर आला आहे. आपण आता ही डाळ पूर्णपणे बाउलमध्ये काढून घेऊयात. तर गाईज, आता आपली फायनल स्टेप स्टार्ट करूयात. गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवणार आहे. तेल गरम झाल्यावरती पकोडे तळायला सुरू करूयात. गाईज, सिरियसली मी आज खूप जास्त एक्सायटेड आहे, पण तितकीच नर्वस पण आहे. आजचे पकोडे कसे होणार याची खूप क्युरियोसिटी आहे मला. लेट्स सी. वैसे भी थोड़ी देर के बाद तो पता चल ही जाने वाला है गाइज. मी या पकोड्यांसोबत चटणी नाही बनवणार आहे. आम्ही हे गरमागरम मूग दाल पकोडे स्पायसी आणि स्वीट टमॅटो सॉससोबत एन्जॉय करणार आहोत. मला पर्सनली ही कॉम्बो खूप जास्त आवडतं गाईज. चलो, आता पकोडे उलटून घेऊयात. उसका टाइम आ चुका है उलटने का. मस्तपैकी फ्राय करून घेऊत. क्रिस्पी क्रिस्पी पकोडे आपले व्हायला पाहिजे. तर मी गोल्डन ब्राऊन कलर करणार आहे, जास्त करपवणार पण नाही आहे. मस्त दोन्ही पण साईडनी गोल्डन ब्राऊन क्रिस्पी करून घेऊयात. तर गाईज, माझे पकोडे तळून झाले आहेत आणि आता आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात. झटपट बनणारे हे मूग दाल पकोडे माझ्या नवऱ्याचे तर खूपच जास्त फेवरेट आहे आणि आता तर माझे पण. शपथ, पाहूनच असं वाटतंय की कधी एकदा गरमागरम खायला मिळतील. गाईज, तुम्हाला मधून पण दाखवते. बघा ना, एकदम मस्त शिजले आहेत. अजिबात कच्चे वाटत नाही. इनसाइड पण परफेक्ट कुक आहेत. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, अगदी परफेक्ट. गाईज, सिरियसली यार, कसली भारी झाले आहेत पकोडे. मी खूप जास्त खुश आहे. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी मूगचे दाल पकोडे एकदम परफेक्ट बनवले आहेत. कोणी माझ्या पकोड्यांची तारीफ करो या ना करो, मी तर करणारच नक्की. आणि गेस वॉट, आय एम डॅम शुअर माझ्या नवऱ्याला पण फर्स्ट बाईट नंतर नक्की म्हणेल, वा एक नंबर झालेत नेहमी सारखे. गाईज, आय नो मी खूप जास्त तारीफ करते आहे, पण मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची. जेव्हापासून तो माझ्या हाताचे मूगचे दाल पकोडे खायला लागला आहे ना, तेव्हापासून गाईज तो बाहेरचे पकोडे खायला जवळपास विसरून गेला आहे. घरच्या गरमागरम पकोड्यांची चवच काही वेगळी असते असं तो बोलतो. पाऊस पकोडे आणि फॅमिलीसोबतचा चहा यापेक्षा बेस्ट कॉम्बो काय असू शकतो? अशा मस्त रेसिपीसाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. चा.